एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक नवविवाहित महिला होती। नेमकंच काही महिन्यांपूर्वी तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला पोटदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात सुरू झाला। मग आता पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळं तिनं काही उपचार घेऊन पाहिले पण तिला काही फरक पडला नाही। म्हणून ती एका जवळच्या तांत्रिकाकडे गेली आणि तिचा तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं तिची तपासणी केली आणि तिला काही करण्यासाठी सांगितलं आणि जेव्हा करण्यासाठी सांगितलं तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नाशिकमधील जे वडाळा गाव आहे आणि या गावामधलं जे महबूब नगर आहे, याच महबूब नगरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 27 जुलै 2024ची। 27 जुलै 2024 रोजी या ठिकाणी राहणारी एक नवविवाहित महिला होती आणि लग्नानंतर काही दिवसानंतर तिला पोटदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळं ती जवळच्या एका तांत्रिकाकडे गेली आणि त्या तांत्रिकाकडे गेल्यानंतर तिथं जे काही होतं आहे ते तिनं तिला समजून सांगितलं। आता त्या तांत्रिकानं त्या महिलेला तपासून पाहिलं आणि थेट सांगून दिलं की तुला भूतबाधा झालेला आहे, तुझ्या मनामध्ये अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे, ते जर उतरवायचं असेल, ते जर काढायचं असेल तर मग अशा पद्धतीनं काहीतरी उपचार इलाज करावा लागेल। आता त्या महिलेनं ते जे काय करणार आहे त्याला होकार दिला, पण मात्र तो नेमकं काय करणार आहे ह्या महिलेला ते समजलं नाही। मग ती महिला त्याच्याकडे गेल्यानंतर तांत्रिकानं त्या महिलेला काही गोळ्या खाऊ घातल्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यामुळं त्या महिलेला गुंग आली आणि गुंग आल्यानंतर ती त्या ठिकाणी पडली। जेव्हा तिला गुंग आली तेव्हा त्या तांत्रिकाने त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्या महिलेसोबत त्याच पद्धतीनं करत राहिला आणि त्या महिलेला धमकी दिली की जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर माझ्या एवढं वाईट कोण नाही। एकंदरीत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलं। आता महिला त्या ठिकाणाहून घरी आली, काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं, पण मात्र अखेर तिनं स्वतःला धीर देत जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर तो जो आरोपी तांत्रिक होता, हकीम होता, त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो तांत्रिक होता हसन यासिम शेख नावाचा, याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये एकीकडं जग हे चंद्रावर जात असताना दुसरीकडं अशा पद्धतीनं सुद्धा विश्वास ठेवला जातो आणि त्यामुळं कशा पद्धतीनं घडतोय। आता जर आपण पाहिलं तर त्या महिलेनं डॉक्टरांकडे जायला पाहिजे होतं, योग्य ते उपचार घ्यायला पाहिजे होते, पण मात्र कोणाच्या सांगण्यावरून ऐकण्यावरून ती अशा तांत्रिकाकडे गेली आणि तांत्रिकाकडे गेल्यानंतर तिच्यासोबत कशा पद्धतीनं घडलंय हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात आलंय। आता ही जी संपूर्ण घटना नाशिक शहरामधील या वडाळा गावामध्ये आलेली आहे ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। कमेंटमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या बातमीची लिंक मिळून जाईल आणि मग तुम्हाला समजेल की देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो, पण मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये, देशामध्ये घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।